जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर जवळ अवलमारी या गावापासून 500 मीटरवर एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कारिक पाण्याचा कुंड आहे। कुंडाजवळ टाळी किंवा जोराने आवाज केल्यास त्या कुंडामधून स्वच्छ पाण्याचा प्रवाह बुळबुळ असा उकळत्या पाण्यासारखा पाण्याचा प्रवाह वाढतो। निसर्गाचा अद्भुत चमत्काराचा नमुना या कुंडाकडे बघण्यात येते। या कुंडातून बारमाही उन्हाळ्यात सुद्धा तेवढाच पाणी वाहत असतो। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी यांनी त्या भागात दौरा करून या स्थळाला भेट दिली असता त्या कुंडापर्यंत जाण्यास मार्ग नाही। तसेच या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी कुठल्याच लोकप्रतिनिधीचा विकास करण्यास दिसून येत नाही। या पर्यटन स्थळाला चालना दिल्यास वेगवेगळ्या भागातील पर्यटक या स्थळाकडे आकर्षित होतील। त्या परिसरातील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते। यासाठी जिल्हा प्रशासनाकडे या पर्यटन स्थळाचा विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे। पाणी अतिशय जोराजोराने येतो। निसर्गाचा अद्भुत चमत्कार या अहेरी तालुक्यातील व्यंकटपूर इथं आहे, परंतु इथले लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे एवढं सुंदर निसर्गाने दिलेलं हे पर्यटन स्थळ आहे हे विकासापासून वंचित आहे। आज जगातील लोकांना इथं येण्यासारखं पाहण्यासारखं आणि जिओफिजिक्स याचं अद्भुत अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। जोराने बोललं तरी आवाज जरी केलं तरी तो पाणी खूप जोराजोराने वरती येतो आहे। हे न सुटलेलं कोरडं आहे, जिओलॉजिकल चमत्कार आहे। ते आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन स्थळामध्ये अतिशय अद्भुत अशा प्रकारचं हे कुंड आहे। या कुंडाचा विकास जर झाला, त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला तर अनेक पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात आणि पर्यटकाच्या माध्यमातून या गावाच्या परिसराचा सुद्धा विकास होऊ शकतो। परंतु दुर्दैवाने इथले लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांचं लक्ष याकडे नाही। याला योग्य प्रकारचा प्रचार प्रसार जे करायला पाहिजे ते न केल्यामुळे हा भाग दुर्लक्षित राहिलेला आहे। निसर्गाने असं सुंदर दिलं, परंतु आपल्याला त्याचा योग्य प्रकारचा उपयोग करून त्याचा फायदा घेता येत नाहीये। ही अतिशय दुर्दैवाची झरा आहे। आवाज केला, टाळी वाजवलं तरी मोठ्या प्रमाणात पाणी वरती येतं। अद्भुत चित्र, अद्भुत निसर्गाची देण आपल्या गडचिरोली जिल्ह्याला लाभलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये याचा विकास, या पर्यटन स्थळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय आम्ही उराशी बाळगतो आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।